नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय असणार आहे पुढील 6 ते 7 दिवसात मान्सूनची प्रगती आणि महाराष्ट्रातील पाऊस कसा राहणार. तर याचबाबत आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या सर्व शेतकरी बांधवांना शेअर करा, कारण अतिशय महत्त्वाचा हवामान अंदाज असणार आहे. IMDने काल पुढील 6 ते 7 दिवसाचा म्हणजेच 1 जून ते 6 जून 2026 दरम्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात कसा राहणार पाऊस आणि कसं राहणार मान्सूनची प्रगती. सुरुवातीचे 4 दिवस 1 जून ते 4 जून 2026 येलो अलर्ट. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पुढील 4 दिवसात म्हणजेच 1 ते 4 जून संपूर्ण महाराष्ट्रात येलो अलर्ट दाखविला आहे. हवामानाची स्थिती, याचा अर्थ या काळात महाराष्ट्रात वादळी वारे ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने आणि विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही भागात उन्हाचा चटका आणि उष्णता ही जाणवेल. नंतरचे दिवस 5 जून ते 7 जून ग्रीन अलर्ट. नकाशात पुढील 6 ते 7 जून रोजी महाराष्ट्राच्या बहुतांश भागात हिरवा रंगाचे दाखवला आहे. म्हणजेच हवामानाची स्थिती हिरवा रंग अर्थ असा याचा की या 2 दिवसात हवामान बऱ्यापैकी सामान्य आणि शांत राहील. या काळात कोणत्याही तीव्र धोक्याचा हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आलेला नाही, म्हणजेच हवामानात कोणताही बदल होणार नाही. थोडक्यात सांगायचे तर पुढील 8 दिवसात या अंदाजात सुरुवातीचे 4 दिवस 1 ते 4 जून विजांच्या कडकडाटासह मान्सून पूर्व किंवा हलक्या पावसाचे राहतील. तर नंतर 5 जून नंतर बऱ्यापैकी हवामान शांत राहील आणि सामान्य राहील. त्याचबरोबर दक्षिण पश्चिम मान्सून नैऋत्य मान्सून 2026च्या वाटचालीची पुढील स्थिती. दक्षिण पश्चिम मान्सूनची प्रगती. मान्सूनची आज उत्तरी सीमा 10 नॉटिकल 60 ईस्ट आहे. तर म्हणजे पुढील 3 ते 4 दिवस येत्या 3 ते 4 दिवसात दक्षिण पश्चिम मान्सून आणि दक्षिण अरबी समुद्र, लक्षद्वीप बेट समूह, केरळ आणि तामिळनाडूचे काही भाग तसेच दक्षिण पश्चिम, पश्चिम पूर्व मध्य आणि उत्तर पूर्व बंगालच्या उपसागराचे काही आणखी भाग, दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागराच्या उर्वरित भागांमध्ये पुढे सरकण्याची अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली आहे. आज 1 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंतचा हवामान अंदाज यावर दिलेला आहे. धन्यवाद.